नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। भारतातील सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? ऑप्शन आहे ए मुंबई, बी दिल्ली, सी कोलकाता, डी चेन्नई। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली। भारतातील सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे। आता पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2। मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे ए 1857, बी 1862, सी 1947, डी 1950। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1862। मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 साली झाली। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश कोण नेमतो? ऑप्शन आहे ए मुख्यमंत्री, बी पंतप्रधान, सी राष्ट्रपती, डी राज्यपाल। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती। उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती नेमतो। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती वयापर्यंत पदावर राहू शकतात? ऑप्शन आहे ए 60 वर्ष, बी 65 वर्ष, सी 65 वर्ष, डी 58 वर्ष। उत्तर आहे ऑप्शन बी 62 वर्ष। उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 62 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात। आता यानंतरचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 5। भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत? ऑप्शन आहे ए 22, बी 23, सी 24, डी 25। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 24। भारतात एकूण 24 उच्च न्यायालये आहेत। आता यानंतरचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 6। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? तर ऑप्शन आहे ए नागपूर, बी औरंगाबाद, सी पणजी, डी पुणे। तर उत्तर आहे ऑप्शन डी पुणे। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे नाही। आता पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 7। उच्च न्यायालय कोणत्या घटनेच्या कलमाखाली स्थापन झाले? ऑप्शन आहे ए कलम 124, बी कलम 214, सी कलम 226, डी कलम 32। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कलम 214। उच्च न्यायालय हे कलम 214 या कलमाखाली स्थापन झाले। आता पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 8। मूलभूत अधिकारांसाठी थेट कोणत्या न्यायालयात जाता येते? ऑप्शन आहे ए जिल्हा न्यायालय, बी सत्र न्यायालय, सी उच्च न्यायालय, डी सर्वोच्च न्यायालय। उत्तर आहे ऑप्शन डी सर्वोच्च न्यायालय। मूलभूत अधिकारांसाठी थेट सर्वोच्च न्यायालयात जाता येते। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। वकील होण्यासाठी कोणती पदवी आवश्यक आहे? ऑप्शन आहे ए BA, बी BCom, सी LLB, डी MA। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी LLB। आता यानंतरचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 10। उच्च न्यायालयात रीट अर्ज कोणत्या कलमानुसार दाखल होतो? ऑप्शन आहे ए कलम 32, बी कलम 124, सी कलम 226, डी कलम 356।
तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कलम 226. उच्च न्यायालयात रीट अर्ज कलम 226 या कलमानुसार दाखल होतो. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन आहे ए नागपूर, बी औरंगाबाद, सी मुंबई, डी पणजी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12. भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? ऑप्शन आहे ए बी आर आंबेडकर, बी एम सी चांगला, सी हरिलाल जे कानिया, डी राजेंद्र प्रसाद. तर उत्तर आहे ऑप्शन सी हरिलाल जे कानिया. भारताचे पहिले मुख्य न्यायाधीश हरिलाल जे कानिया हे होते. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. उच्च न्यायालयात कोणती भाषा वापरली जाते? ऑप्शन आहे ए फक्त इंग्रजी, बी फक्त हिंदी, सी इंग्रजी व राज्यभाषा, डी फक्त मराठी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी इंग्रजी व राज्यभाषा. उच्च न्यायालयात इंग्रजी व राज्यभाषा ही भाषा वापरली जाते. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. उच्च न्यायालयाचा निर्णय कोणावर बंधनकारक असतो? ऑप्शन आहे ए संपूर्ण भारतावर, बी त्या राज्यावर, सी फक्त जिल्ह्यावर, डी संसद. उत्तर आहे ऑप्शन बी त्या राज्यावर. उच्च न्यायालयाचा निर्णय त्या राज्यावर बंधनकारक असतो. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 15. कोर्टात केस क्रमांकाला काय म्हणतात? ऑप्शन आहे ए आय डी, बी रजिस्टर, सी केस नंबर, डी डायरी नंबर. उत्तर आहे ऑप्शन डी डायरी नंबर. कोर्टात केस क्रमांकाला डायरी नंबर म्हणतात. आता यापुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. न्यायालयात केस दाखल करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? ऑप्शन आहे ए अपील, बी फायलिंग, सी सुनावणी, डी निकाल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फायलिंग. न्यायालयात केस दाखल करण्याच्या प्रक्रियेला फायलिंग म्हणतात. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. उच्च न्यायालयाचा कार्यकाळ कोण ठरवतो? ऑप्शन आहे ए राज्य सरकार, बी संसद, सी संविधान, डी न्यायाधीश. उत्तर आहे ऑप्शन सी संविधान. उच्च न्यायालयाचा कार्यकाळ हा संविधान ठरवतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. न्यायालयीन कामकाज सुरू होण्यापूर्वी कोणते शब्द वापरले जातात? ऑप्शन आहे ए नमस्कार, बी जय हिंद, सी कोर्ट इज इन सेशन, डी स्टार्ट. तर उत्तर आहे ऑप्शन सी कोर्ट इज इन सेशन. न्यायालयीन कामकाज सुरू होण्यापूर्वी कोर्ट इज इन सेशन हे शब्द वापरले जातात. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. कोर्टातील साक्ष देणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? ऑप्शन आहे ए आरोपी, बी फिर्यादी, सी साक्षीदार, डी न्यायाधीश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी साक्षीदार. कोर्टातील साक्ष देणाऱ्या व्यक्तीला साक्षीदार म्हणतात. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. हायकोर्टचा निकाल कुठे आव्हान देता येतो? ऑप्शन आहे ए जिल्हा न्यायालय, बी सत्र न्यायालय, सी सर्वोच्च न्यायालय, डी ग्राम न्यायालय. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी
सर्वोच्च न्यायालय. हायकोर्टचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येतो. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.